ते आपल्या धाराशिवकरांचा डायलॉग आहेच, नाद करते काय यायलाच लागते. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. मग चालू गाडीमध्येच गाडीचा दरवाजा निघाला. क्या क्या बात कर रहे हैं? तर मग मंडळी, पहिलं तर शुभ सकाळ. आपण आज निघालेलो आहेत माथेरानला. आता सध्या इथं कापशेत मध्ये नाश्ता करतोय. आपण तुम्हाला एक्सप्रेसचा व्ह्यू दाखवतो. हे आपला पाठीमाग जुना मुंबई हायवे आहे, चुकून एक्सप्रेस वे म्हणतो त्यात, पण हा जुना मुंबई हायवे आपला सध्या इथं कामशेत मध्ये आहे. कष्टकरू म्हटलं की नाश्ता करायचा आहे. सकाळ सकाळ घरी येऊन काय आम्ही चहा वगैरे करून नाही म्हणले आलो. म्हणलं चला मग काय, तर ते नाश्ता करतो तोपर्यंत मी एखादा व्हिडिओ काढून घेतो. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. तर आपल्या चॅनलवरती हा ट्रॅव्हलिंगचा दुसरा ब्लॉग आहे. आणि तर आपण सहजासहजी मिनी ब्लॉग टाकत असतोय. तर आज तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये हायवेचा साईड व्ह्यू किंवा एक्सप्रेसवेचा साईड व्ह्यू असेल, अशा सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये एन्जॉय तर असणारच आहे. त्याच्यामुळं आजचा ब्लॉग आपला पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट पण करा, जेणेकरून आपल्या चॅनलची ग्रोथ होईल. कारण की सध्या कुठं बघायला गेलं तर 25 पर्यंत आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. पहिलं तर त्यांचं मनापासून आभार. आपण आता सध्या शून्यातून सुरुवात करतोय. तुमचा असा सपोर्ट राहू द्या, जेणेकरून आपल्या पण कुठेतरी 1K 2K पासून सुरुवात होईल. नाश्ता करून तर पुढे निघालेलो आहे. एक्सप्रेसवेचे आणि मुंबई पुणे ओल्ड हायवेचे थोडे साईट व्ह्यू घेतलेले आहेत. ते तुम्ही बघा, आता तुम्हाला ते दाखवतोच. असे खतरनाक खतरनाक शूटिंग आले ना भाई, ते तुम्ही बघा आता. हा आपला खंडाळ्याचा घाट आहे. पहिला तरी पाठीमागं माझ्या दिसतो यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे आहे. आणि साईडचं वातावरण बघा. हे सगळं वातावरण शूट करण्यासाठी थांबतोय का आज. Off, 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 off. ते आपल्या धाराशिवकरांचा डायलॉग आहेच, नाद करते काय यायलाच लागते. तसं मी सांगतोय, नाद करते काय, लवळावळा खंडाळा फिरायला यायलाच लागते. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. जाऊ द्या, चेष्टाचा भाग वेगळा आहे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू, तुम्ही व्ह्यूचा मजा घ्या. गांड लग जाए, प्राण चले जा, पर हवाबाजी ना जाए.
इथं गाडी पार्किंगला लावली आहे, पण आता एक असा कांड झालाय तुम्हाला दाखवतो. मग चालू गाडीमध्येच गाडीचा दरवाजा निघाला. आणि ती कसा तुम्ही बघा आता. हे आपलं लॉक आहे ह्याचं दरवाजाचं, याला लॉक होतं. हे बघा एक स्क्रू ढिला झालाय हावाला, ते पूर्ण एकदम लूज झालंय. ते मग चालू गाडीतूनच हे बघा इथून निसाटलं. नशीब की शेजारी एखादा टू व्हीलरवाला किंवा एखादा ओव्हरटॅक करत नव्हता फोर व्हीलरवाला, नाहीतर लय मोठा कांड झाला असता. चला आता त्याला आपण टाईट करूया. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. हो एवढं लूज झालेलं आहे. चला त्याला टाईट करू. आता हे ओके मध्ये टाईट केलंय. हे बघा आता काय हालत वगैरे नाही आहे. आता दरवाजा बसतं का बघू. हा आता ओके झालं बघा. नाहीतर मग आपला चांगला कांड होणार होता. असू द्या. आणि इकडे माथेरानला पार्किंगचं पण लय अवघड आहे. अवघा हे असं पूर्ण पाणी साठलेलं आहे. शक्यतो वाडाय वाटते. यात दोन्ही टीटीवाल्याने गाडी लावली म्हणून इथं गाडी लावतोय. एखादी जर लाट आली का, पुढचं एखादं डॅम वगैरे जर फुटलं का, तुमचा भाऊ जातोय आज वाहून. मस्त पाणी साठलंय ओले इथं. हे बघा कसं पाणी वाहतंय आहे का. आणि माथेरानचा विषय असा आहे माहिती आहे का, इकडे खालच्या नेरळ कमानीपासून त्यांच्या वर तिकडे डोंगरावर जाऊ देत नाहीत आपली टिपरमीट गाडी. कारण की ते म्हणतात तुमची टिपरमीट गाडी न्यायची असेल तर आमची इको तुमच्या पाठीमागं राहील. ते इकोचे ते 500 रुपये घेतात. शक्यतो टिपर मी सोडितच नाहीत. आता कसं आहे ह्या सीझनमध्ये वरी पार्किंगचा लई इश्यू मोठा असतोय, त्याच्यामुळं काय टिपरमीट गाड्या सोडत नाही. प्रायव्हेटच गाड्या तेवढी सोडतात आणि जास्त ड्रायव्हर पण जात नाहीत. काय होतं माहिती आहे का, वरी जाताच 1-1.5 तास लागते. हाही तर किती 2.5-3 किलोमीटर. हे बघा पाठीमागचा हा डोंगर आहे. ह्याच डोंगरावरती मिनी म्हणजे आपण ते टॉय रेल्वे म्हणतो ना, ती मिनी रेल्वे जाते. नेरळ स्टेशन इकडे आहे. नेरळ स्टेशनपासून असं फिरून येते रेल्वे आणि अशी वरी जाते. तर टेम्पो ट्रॅव्हलचे ड्रायव्हर आलेले आहेत. ते बघा कुठं काय नाही. मी चाकणला असते बोले. विशालवाल्याच्या वाकडच्या गाड्या आहे काय. नाही आपली एकच गाडी. बर स्वतःची गाडी. चालक मालक तुम्हीच आहे म्हणा की. बर आता व्हिडिओ काढतोय आपला, म्हणजे माझा युट्यूबला चॅनल आहे, त्या चॅनलवर टाकण्यासाठी व्हिडिओ काढतोय. चालेल का. म्हणलं आपलं पुण्याचे दिसलेत म्हणून बोलावं म्हणलं. जेवण झालं का. नाश्ता गेला का. किती आहेत पॅसेंजर. 10 आहेत. बर योग बघा कसं आहे. गाव कुठलं तुमचं. परांड्याचे. सोनारी गाव. सोनारी बघा. ए असा विषय. आराम करायचा आहे का, झोपायचंय. नाही काय नाही. हे असं आहे बघा, कसा कुठं येऊ घडेल सांगता येत नाही. बरोबर आहे. तुळजापूरला ह्याला सारखं असतं. तुळजापूरला सारखं जाता ना. माझ्या मुलाचं नाव आहे ते बी सारखं जातं. विशाल तुमच्या मुलाचं नाव आहे काय. बरं बरं आहे. आता काका निघालेत गावाकडचे म्हणून निघालो काकाला घेऊन चहा पाणी करायला. म्हटलं चला काका तुम्हाला चहा पाणी वगैरे पाचतो. काका आहे का ना. साबुदाणा खिचडी आहे का. साबुदाणा खिचडी वडा. साबुदाणा वडा आहे किती. 1 प्लेट 2 प्लेट द्या. नाही एकच मला चहा. साबुदाणा वडा
मागवला. काय ती झाडी काय ती डोंगर, तो डायलॉग कुठेतरी आता शोभतोय. कारण की तुम्ही माझ्या पाठीमागं बघत असाल. थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा घेऊन दाखवतो. ते बघा कसं आहे वातावरण. ढगात डोंगर आहे का डोंगरात ढग आहे काय कळतच नाही. पण असू द्या, आता आपण मामाची गाडी बघून घेऊ. MH14 GD 1727 या काकांची गाडी. चालक मालक स्वतः आहेत. गाडी आतमध्ये बघू थांबा काकाची. ना आता पुढं सगळं बाद असते तसा काहीतरी विषय आहे हा बघा. साऊंड सिस्टम वगैरे खतरनाक. आलो बघा काकांच्या गाडीत. काकांची गाडी आहे. 2000 years later. त्याच्या आईला संडेला कधी माथेरानला आलं नाही पाहिजे. माथेरान लोणावळा पिणावळा. कारण की आता 6:30 वाजत आल्यात. कस्टमर काय आणखीन आलेलं नाही आहेत. त्यांना 1-1.5 तासाची वरी वेटिंग आहे. कारण की घाट पूर्ण जाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की वरती गाडी घेऊन या. गाडी सोडायला हे सोडतात आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की नाईटला जर मुकामाला कस्टमर तिकडं असतील तरच गाडी घेऊन जावा. नाही तर उगाच 1.5 तास तुम्हाला जायला लागेल. तिकडून यायला 1.5 तास लागेल. त्याच्यामुळं कस्टमरलाच म्हणले की बाबा तुम्ही या एखादी गाडी करून. कारण इथं पर पर्सन काहीतरी 100 रुपये घेतात आहे. म्हटलं कस्टमर आता त्यांच्या हिशोबाने येईल. आपण काहीतरी चहा नाश्ता करूयात. ते बाबा पण आहेत बघा माझ्यासोबत. आणि तिथले ते तिथं कांड चालू आहे बघा. हा संडा काही ऐकत नाही आता. Till it's cool, just cool, into the mouth. Nice. आईला अवघड आहे हो. गाड़ लग जाए, प्राण चले जाए, पर हवाबाजी ना जाए. आता बाबांच्या कस्टमरचा पण फोन आला होता. त्यांचं म्हणणं आलं की वरती या गाडी घेऊन. बाबा काय म्हणले कस्टमर? ट्रॅफिक आहे नाही किती ट्रॅफिक आहे? कमीत कमी वरी जायला 1.5 तास लागते. वरती एवढी बेकार लाईन लागली आहे ना. 1 तासाची वेटिंग आहे कॅबला. तिथं लोक लाईनने थांबलेत खाली येण्यासाठी. कारण की सगळ्या जेवढ्या पण कॅब आहेत त्यांच्या माथेरानच्या युनियनच्या त्या सगळ्या घाटामध्ये अडकल्यात खाली. त्याच्यामुळे वरी गाडी भेटत नाही आहे. आणि खालून ज्या गाड्या जातात ते घाटामध्ये अडकतात. त्याच्यामुळं आज खूप इथं घाण विषय झालेला माथेरानला. 6:30 वाजल्यापासून कस्टमरची वाट बघतोय. आता 8:30 वाजलेत. कस्टमर आत्ता आले खाली इथं माथेरानच्या कमानीपर्यंत. त्यांचा फोन आला तर मला. त्यांना म्हटलं की अजून खूप जाम आहे. तुम्ही थोडे तर गाडी रस्त्यावरती लावली आहे. पार्किंग लाईट लावलेले म्हणलं गाडीचे. तुम्ही या इथं पुढं. तर बघा आता त्यांना खाली यायला 2 तास लागलेत. वरतून खाली यायला. मग विचार करा मी इथून वरती जाणार आणि वरतून खाली येणार. किती वेळ गेला असता. आता कस्टमरला वाटेल की मी मुद्दा म्हणून नाही आलो. तर त्यासाठी पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतोय. कारण की काय करणार आता एवढा वेळ 4 तास जर त्या घाटामध्ये जर गाडी हे करायची म्हटलं तर विचार करा तुम्ही किती मोठी म्हणजे वेळेचा तर विषयच नाही आहे. पण सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना. अशा कंडिशनमध्ये थोडं कस्टमरनं पण सपोर्ट केला पाहिजे. आता हे कस्टमर सपोर्टेबल आहे. कस्टमर आलेत बघा. आता जस्ट ड्रॉप झालाय. नॉन स्टॉप गाडी 2.5 तासामध्ये आणली.
आपण 8 वाजता निघालो होतो, आता 10:30 वाजलेत. 10:30 वाजता ड्रॉप झालाय. आता निघालोय घराकडं. पहिल्यांदा घरी जाऊन आज लय डोळे दुखायला लागलेत. लाईटीचं रिफ्लेक्शन एवढं ना, लोक LED लाईट बसवतात. सगळ्या डोळ्याची काशी झालेली आहे आज. आता घरी जातो, जेवतो, पडतो आणि व्हिडिओ डायरेक्ट उद्या एडिट करून टाकतो. अशा प्रकारे आता घरात आपली एंट्री झालेली आहे. होम मिनिस्टर भांडे घासतात. तर आता व्हिडिओ डायरेक्ट उद्या एडिट करून टाकतो, कारण का सध्या डोळ्यालाही चणचण करायला लागलेत आणि एडिट करायचं म्हणल्यावर ते कॅपॅसिटी नाही. त्याच्यामुळे उद्या डायरेक्ट इव्हिनिंगला व्हिडिओ बघा तुम्ही. हा व्हिडिओ मात्र हा लय खतरनाक झालेला आहे. आत्ता तुमच्या भावाला ब्लॉगिंग जमायला लागले. नाद करते काय. उद्या व्हिडिओ इव्हिनिंगला बघायलाच लागते. चला मग, बाय बाय, गुड नाईट, सी यू, टेक केअर.